Hi, so everybody keeps asking me, Sayam, where do you get these speaking skills from? Well, that's from my mom. My mom was a great speaker in her school time, and the last time she participated in a competition was in her 10th standard. And today, after so many years, she got back on the stage and gave it a shot. And to see her perform what she really loves and live for herself made me document this journey in the very first place. जय जिनेंद्र. माझा विषय आहे स्त्री शक्ती. असं म्हणतात की परमेश्वरानंतर स्त्री ही पूजनीय आहे, कारण मरणाच्या दारात जाऊन ती एका जीवाला जन्म देते. औरत एक बहुत बड़ी ताकत है, इतनी बड़ी कि वो मर्द पैदा करती है. एका ग्रामीण भागातल्या स्त्रीची एक कथा तुमच्याशी शेअर करते. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरची थंडी असते आणि ती ग्रामीण भागातली महिला तिच्या तिसऱ्या अपत्याला जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती झालेली असते. तिच्या नवऱ्याने तिला आधीच बजावलेलं असतं, तिसरी जर मुलगी झाली तर तुला या घरात जागा नाही. दुसऱ्या दिवशी ती स्त्री तिसऱ्या मुलीला जन्म देते. तिचा नवरा हॉस्पिटलकडेही फिरकत नाही. तिचा भाऊ तिला भेटायला येतो. तो सांगतो की माझं तुझ्या नवऱ्याशी बोलणं झालंय, 2 मुलींसह तुला तो स्वीकारायला तयार आहे. तिसऱ्या मुलीचं कसं करतेस तू बघ. तिची विल्हेवाट कशी लावायची ते तू ठरव. आणि विल्हेवाट पण अशा प्रकारे लावायची की पोलिसांना सुद्धा त्याची खबर लागू नये. तिसऱ्या दिवशी आपल्या 2 दिवसाच्या मुलीला घेऊन ती स्त्री आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर खूप थंडी असते. मुलीच्या अंगावरचे सगळे कपडे काढते आणि खाली फरशीवर मुलीला घालते आणि दरवाजा उघडा ठेवून मुलीच्या मरणाची वाट बघत ती दरवाजामध्ये बसून राहते. रात्र होते. तिला थोडा डोळा लागतो. पहाटे जेव्हा तिला जाग येते तेव्हा पटकन उठते, घाबरते आणि पळत 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 त्या मुलीजवळ जाते आणि बघते थंडीनं त्या मुलीचं संपूर्ण शरीर काळं निळं झालेलं असते. तिची खात्री असते की ती मुलगी जिवंत असणारच नाही. ती पटकन त्या मुलीला उचलते, आपल्या छातीशी घट्ट पकडून ठेवते आणि रडायला लागते. तेवढ्यात त्या बाळाचा रडण्याचाही तिला आवाज येतो. ती खूप खुश होते. तिला आपण केलेल्या कृत्याचा खूप पश्चाताप होतो. तेव्हा ती स्त्री एक निर्धार करते, जर माझी 2 दिवसांची मुलगी रात्रभर एवढ्या थंडीत मृत्यूशी झुंज देत असेल आणि तर मी तिच्या हक्कासाठी माझ्या नवऱ्याशी का लढू नये. काही लोकांचा असा भ्रम आहे की स्त्रीला तिच्या शक्तीची जाणीव करून द्यायला लागते, तिला सशक्त व्हायला लागतं किंवा तिला सशक्त बनवायला लागतं. काही तर असे पण भेटतात, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, तुम्ही चला. पण स्त्री होणं इतकं सोपं नाही. अर्धी स्वप्न स्वतःच्या मनातच दाबून ठेवायला लागतात. आपण महिला दिन साजरा करतो. या महिला दिनासाठी समानतेच्या हक्कासाठी असंख्य स्त्रियांनी संघर्ष केला, निदर्शनं केली आणि 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून घोषित केला गेला. पण त्याच स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष आहे का? मी, तुम्ही आणि इथं समाजामधल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. आणि या ज्या संघर्षाला आणि अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्यांची संघर्षाची गाथा इतकी मोठी आहे आणि प्रत्येकीलाच आपल्या संघर्षाची कहाणी व्यक्त करायला एक व्यासपीठ मिळेलच असं नाही. म्हणून जर संघर्षाला सामोरं जायचं असेल तर प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक भेट दिली पाहिजे आणि ती म्हणजे आत्मविश्वासाची भेट. स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती प्रेम. मी कोण आहे, माझ्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. स्वतःवरती प्रेम करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला समजावून सांगा, मी जशी आहे तशी मी खूपच सुंदर आहे. आत्मविश्वासाने जगा, आत्मसन्मानाने जगा आणि स्वतःसाठी जगा. धन्यवाद.